अजित पवार यांची पिंपरी शहरातली पहिली एंट्री 1991 मध्ये काँग्रेसचे खासदार म्हणून झाली. पण तेव्हा महापालिकेची सूत्र होती प्राध्यापक रामकृष्ण मोरे यांच्याकडे. पवार यांच्यामुळे शहरात 2 सत्ता केंद्र तयार झाली. त्यामुळे 1993 मध्ये झालेली महापालिकेची निवडणूक चांगली गाजली. तेव्हा एकूण 78 पैकी काँग्रेसचे नगरसेवक होते 33, तर अपक्ष म्हणून बंडखोरी करून आलेले 32. या बंडखोरातील बहुसंख्य काँग्रेसकडे आले. महापौर पदासाठी ज्येष्ठतेच्या मुद्द्यावर मधुकर पवळे यांच्या नावावर शरद पवार, रामकृष्ण मोरे यांच्यासह नगरसेवकांनी शिक्कामोर्तब केलेला. पण अचानक विलास लांडे यांचं नाव पुढे आलं. लांडे यांच्यापेक्षा ज्येष्ठ असलेले अनेक जण होते, शिवाय ते अपक्ष म्हणून निवडून आलेले, त्यामुळे त्यांना विरोध झाला. अर्थात त्यांच्यासाठी अजित पवार आग्रही राहिले. पवळे की लांडे दोघांपैकी कुणाला उमेदवारी द्यायची यावर तोडगा निघाला नाही. अखेर अजित पवार यांच्यामुळे लांडे यांचं नाव फायनल झालं. पण त्यामुळे रामकृष्ण मोरे गट दुखावला गेला. या गटानं पवळेला बंडखोर म्हणून उतरवलं. खरं तर लांडे आणि पवळे हे एकमेकांचे नातेवाईक, त्यांच्यात वादही नव्हते. मात्र अजित पवार यांच्या कार्यपद्धतीस विरोध म्हणून पवळे यांना मोरेंनी रिंगणात उतरवलं. त्या बहुचर्चित निवडणुकीत नाट्यमय घडामोड घडली. मतदानावेळी अजित पवार आणि रामकृष्ण मोरे सभागृहात आले आणि वातावरण तंग बनलं. त्यात मतदान झालं आणि विलास लांडे फक्त 3 मतांनी निवडून आले. तेच पुढे 2दा हवेलीचे आमदार सुद्धा झाले. आपल्याला हा किस्सा कसा वाटला? विलास लांडे महापौर कसे झाले आणि अजित पवारांची एंट्री कशी झाली, हा किस्सा आज आम्ही आपल्याला सांगितला. हा किस्सा आवडला असेल तर लाईक कमेंट करून सांगा, सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.